नमस्कार, मी माणिक मुंढे। कुंभमेळ्यामध्ये सर्वाधिक चर्चा होते ती नागा साधूंची। यावेळेसचा कुंभमेळाही त्याला अपवाद नाही। पूर्णपणे नग्न असलेले, भंडारा लावलेले, चिली मोडणारे, स्वतःच्याच मस्तीत दिसणारा हा साधूंचा झुंड एकाच वेळेस उत्सुकता आणि थरार निर्माण करतो। कुंभमेळा आला की टीव्हीवर नागा साधू काय करतात, त्यांची तपश्चर्या कशी खडतर असते, कुंभमेळा संपला की ते कुठे राहतात, अशा अनेक कथा आणि भाकड कथांनी आपण विस्मयचकित होतो। मीही त्याला अपवाद नाही, पण मी त्यावर आज बोलणार नाही। कॉलेजला असताना पानिपतच्या तिसऱ्या लढाईत नागा साधू हे मराठ्यांच्या विरोधामध्ये लढले होते असं ऐकलं होतं, पण फार डिटेल माहिती त्यावेळेस वाचायला मिळाली नव्हती। साधू कसे काय लढाईत असतील असा प्रश्न मात्र त्यावेळेस पडलेला होता। ही माहितीच खोटी असेल असंही वाटलं होतं। धीरेंद्र के झा यांनी असेटिक गेम्स नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे। या पुस्तकात नागा साधू, त्यांनी लढलेल्या लढाया, आखाडे, राजकारण यावर नव्यानं प्रकाश टाकला आहे। याच पुस्तकात नागा साधू पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या विरोधामध्ये कसे लढले याचे संदर्भ आहेत। ज्या क्षणी माझ्या वाचनात पानिपतचा उल्लेख आला त्या क्षणी माझी उत्सुकता ताणली गेली। कुठलाही मराठी माणूस जसा पानिपतच्या उल्लेखाने हळवा होतो तसा मीही झालो। नागा साधू कोण आहेत, त्यानंतरच त्यांचा पानिपतच्या लढाईशी किंवा मराठा साम्राज्याशी काय संबंध होता ते समजायला सोपं जाईल। नागा साधूंचा इतिहास हा आदि शंकराचार्यांशी जोडला गेलाय, म्हणजे इसवी सन पूर्व 5वे शतक। त्यावेळेस हिंदू धर्मावर परकीय आक्रमण होत होती, समाज हतबल होता। त्यातून बाहेर पडण्यासाठी आदि शंकराचार्यांनी देशाच्या 4 भागात 4 मठांची स्थापना केली। या मठांमध्ये आध्यात्मिक धार्मिक गोष्टीवर चर्चा व्हायची। खुद्द शंकराचार्य वादविवादात भाग घ्यायचे। त्यातूनच हिंदू धर्मात वादविवादाची महान परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं। पण शंकराचार्यांना लक्षात आलं होतं की परकीय आक्रमणापासून समाजाला वाचवायचं असेल तर शक्ती आणि अग्नीची उपासना करावी लागेल, शास्त्रासोबतच शस्त्रही चालवावी लागतील। तसा त्यांनी तरुणांना आदेश दिला आणि त्यातूनच आखाडे अस्तित्वात आले। या आखाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यायाम करायला लागला, हत्यारं चालवण्याचे प्रशिक्षण घ्यायला लागला, योग सुरू झाले। त्यातूनच काही काळातच नागा साधूंचा पंथ उदयाला आला, जो एखाद्या सुसज्ज आर्मीसारखा उभा टाकला। त्यांना शास्त्र तर येतच होतं, पण लढाईतली शस्त्र चालवण्यातही ते पारंगत झाले। त्यावेळेस कदाचित कुणालाही कल्पना नसावी की नागा साधूंची हीच सुसज्ज बलवान आर्मी भारतातल्या अनेक लढायांमध्ये भाग घेईल। एवढंच नाही तर ती निर्णायकी ठरेल। आता थेट येऊयात पानिपतच्या तिसऱ्या लढाईत। हे तर आपल्याला माहीत आहे की पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये लढली गेली। या लढाईत मराठ्यांचं अक्षरशः पानिपत झालं। हा सर्व इतिहास आपल्याला माहीत आहे, मी त्यात पुन्हा जाणार नाही। मराठ्यांचं पानिपत व्हायला जे काही प्रमुख कारणं सांगितली जातात त्यापैकीचं एक कारण आहे अवधचा नवाब शुजाउद्दौलाची राहिलेली भूमिका। पानिपतच्या लढाईत मराठ्यांना साथ द्यावी की अब्दालीला याच्या संदर्भात तो बराच काळ होता। खुद्द शुजाची आई मराठ्यांच्या बाजूची होती, पण शुजाउद्दौला मात्र अब्दालीला जाऊन मिळाला। स्वतःचं सैन्य शुजानं अब्दालीच्या दिमतीला दिलं आणि नागा साधूंची फौज मराठ्यांच्या विरोधात उभी टाकली। तुम्हाला प्रश्न पडू शकतो की एका मुस्लिम राजाच्या दरबारात नागा साधूंची फौज काय करत होती आणि कशी काय। मुस्लिम शासकाच्या दरबारात नागा साधूंची आर्मी काय करत होती, ह्या प्रश्नाचं उत्तर धर्मेंद्र झा यांनी असेटिक गेम्समध्ये सविस्तर दिलंय। त्यासाठी त्यांनी इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या पुस्तकातला संदर्भ दिला आहे। ते म्हणतात, नागा साधूंमध्ये लष्करी क्षमता आल्याच्या नंतर यातल्या काहींना राजकीय महत्त्वाकांक्षा खुणावत होती। 18व्या शतकात राजेंद्रगिरी गोसावी नावाचा नागा साधू होता। त्यानं साधूंची आर्मीच तयार केली। अवधचा नवाब सफदरजंग याच्या बाजूनं नागा साधू 15 वर्षे वेगवेगळ्या लढाईमध्ये लढत होते। त्या बदल्यात नागा आर्मीला पैसा मिळायचा। याचाच अर्थ असा की सफदरजंगच्या दरबारामध्ये नागा साधूंची जी फौज होती ती पेड आर्मी होती। 1753 मध्ये राजेंद्रगिरी गोसावीचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचे 2 चेले होते, अनुपगिरी गोसावी आणि उमरावगिरी गोसावी। अनुप आणि उमराव हे सख्खे भाऊ होते। त्यांनीही सफदरजंगच्या दरबारातली पेड सेवा कायम ठेवली। सफदरजंग नंतर शुजाउद्दौला हा अवधचा नवाब झाला। त्याच्या दरबारातही अनुप आणि उमराव यांच्या नेतृत्वात नागा साधूंची फौज कायम होती। अब्दाली आणि मराठे पानिपतवर एकमेकांसमोर उभे टाकले। नागा साधूंची फौज एकनिष्ठपणे शुजाच्या बाजूने लढली। मराठ्यांचं पानिपत झालं। यदुनाथ सरकार यांनी असं लिहिलंय की अब्दालीचा एक गट सुरुवातीला ह्या नागा आर्मीवर नाराज होता, का तर हे साधू नग्न असायचे। पण याच नग्न आर्मीनं अब्दालीला विजय मिळवून दिला, मराठा साम्राज्याला घर घर लावले।
आता काही प्रश्न. मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी निर्माण झालेली नागा साधूंची फौज नंतर मुस्लिम शासकांच्या सेवेत कशी गेली? ह्या प्रश्नाचं उत्तर तसं सोपं नाही, पण नागा साधूंच्या व्यवस्थेतही काळानुसार बदल झालेले दिसतात. नागा साधूंची आर्मी तयार झाल्यानंतरही ती वेगवेगळ्या राजाच्या बाजूनं आणि विरोधात लढल्याचा इतिहास आहे. राजा हिंदू आहे की मुस्लिम याच्याशी नागा फौजेचं काहीही देणं घेणं नव्हतं. जो पैसा देणार त्याच्या बाजूने लढणार हा एकमेव उद्देश नागा साधूंच्या फौजेचा दिसतो. तसं नसतं तर नागांची फौज पानिपतवर मराठ्यांच्या विरोधात लढली असती का आणि बनारसच्या हिंदू राजाच्या विरोधात ती गेली असती का? फक्त शुजाच नाही तर नागा साधूंची ही फौज दिल्लीच्या तख्तावर जो कोणी येईल त्याच्या सेवेत पेड आर्मी म्हणून काम करत असायची. त्यातूनच त्यांनी कधी जैसलमेर तर कधी जयपूर, कधी उदयपूर, भुज, मारवाड अशा वेगवेगळ्या राजांच्या लढाया लढल्या. पानिपतवर मराठ्यांच्या विरोधात उभी टाकलेली नागा फौज मराठ्यांच्या बाजूने सुद्धा लढल्याचे संदर्भ असेटिक गेम्समध्ये आहेत. 1767 मध्ये रघुनाथराव पेशव्यांच्या सेवेत हीच नागा फौज होती. एवढंच नाही तर ज्या अनूप आणि उमराव गिरी या नागा साधूंच्या नेतृत्वात ते पानिपतवर मराठ्यांच्या विरोधात उभे होते, तेच दोन्ही नागा सरदार रघुनाथराव पेशव्यांनाही सेवा देत होते. आणि दख्खनमध्ये जेव्हा मराठे कमजोर झाले त्यावेळेस याच नागा सरदारांनी बुंदेलखंडची लूट केली. बुंदेलखंडमध्ये 1789 ते 1802 अली बहादूर हा सत्तेवर होता. तो मराठा होता. पेशवा बाजीरावचा तो नातू. तुम्हाला मस्तानीचा संदर्भ इथं लक्षात ठेवावा लागेल. अली बहादूरला सत्तेवर आणण्यात आणि ठेवण्यात अनूप आणि उमराव ह्या नागा साधू सरदारांचा मोठा वाटा होता. त्या बदल्यात मोठी रक्कम अली बहादूरनं दोन्ही नागा सरदारांना दिलेली होती. नंतर याच नागा सरदारांनी अली बहादूरचा मुलगा शमशेर बहादूर दुसरा याची सत्ता संपवण्यासाठी थेट ब्रिटिशांना मदत केली. म्हणजे नागा साधूंची फौज मराठ्यांच्या विरोधात ती कधी पानिपतवर लढली तर कधी तिनं रघुनाथराव पेशव्यांना सेवा दिली. तिने कधी बाजीरावच्या नातवाला सत्तेवर आणलं तर कधी त्यांनी बाजीरावच्या पंतूचं राज्यच संपवलं. याचाच अर्थ असा की नागा साधूंच्या फौजेची बांधिलकी धर्मावरून कधीच नव्हती. कोण किती पैसे देतो किंवा जमीन देतो किंवा आणखी काय देतो हेच महत्त्वाचं होतं. या संपूर्ण व्हिडिओत काही ऐतिहासिक संदर्भ आहेत. ते देताना कुठे चूक झाली असेल तर ती माझी. कमेंटमध्ये तुम्ही निदर्शनास आणून दिला तर नक्की दुरुस्त करू. सखोल माहितीसाठी तुम्ही यावरचं यदुनाथ सरकार यांचं हिस्ट्री ऑफ दसनामी नागा संन्यासी आणि धर्मेंद्र झा यांचं असेटिक गेम्स हे दोन्ही पुस्तकं मुळातून जरूर वाचा. इतिहासाची ही एक वेगळी बाजू मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमचा चष्मा वापरावा. पुन्हा भेटू नव्या माहितीसह, नव्या संदर्भासह, नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. स्वतःची नजर आणि चष्मा नितळ ठेवा.